नमस्कार मित्रांनो, मी सचिन दाबडे तुम्हा सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आज स्वागत करतो। बऱ्याच दिवसातून मी ब्लॉग बनवतो आहे। आज आपण एक स्मॉल राईड करणार आहे तळेगाव टू लोणावळा टायगर पॉईंटपर्यंत जाण्याचा प्लॅन आहे, पण बघूया कितपर्यंत सक्सेस होतो। कारण की आत्ता वाजलेले आहेत 4:25। ट्रॉफिक वगैरे जर नसेल तर आपण टायगर पॉईंटवर लाईन्स पॉईंटपर्यंत जाऊया। मी आत्ता आहे तळेगाव दाभाडे येथील श्री वरदविनायक मंदिरामध्ये। गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे। गणपतीचं दर्शन करून आता आपण निघत आहोत। तर चला, गाडी रेडी आहे, आता आपण निघूया। असं वरदविनायक मंदिर आहे तळेगाव दाभाडे येथील मनोहर नगर या एरियामध्ये। असा आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे। समोर महादेवाचं मंदिर आहे। तर चला, राईडची सुरुवात करूया श्री गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने। गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव। आत्ता आपण आहोत तळेगाव स्टेशन, मनोहर नगर या एरियामध्ये। हा तळेगाव चाकण रोड आहे। बरोबर 4:28 झालेले आहेत। आज वार रविवार दिनांक 12 एप्रिल 2026। मी आज जॅकेट आणि हँड ग्लोव्ज घातलेले नाहीत, कारण की खूप म्हणजे प्रचंड अशी गरमी आहे। माझा सकाळी जायचा प्लॅन होता, पण काही कारणांमुळं मी तो पोस्टपोन केला आणि आता संध्याकाळी निघालो आहात। माझ्या उजव्या बाजूला आहे इंद्रायणी महाविद्यालय। इथं शेजारीच आहे भाजी मंडई। आता आपण आहोत ओल्ड मुंबई पुणे हायवेवर। जस्ट तळेगाव स्टेशन आता मी क्रॉस केले। माझ्या राईट साईडला जो आतमध्ये रस्ता जातो तो वडगाव मावळ या ठिकाणी जातो। माझ्या उजवीकडे आपण पाहत असाल तर वेट एन्जॉय म्हणून जे वॉटर स्पोर्टच्या ॲक्टिव्हिटी होतात इथं खूप गर्दी दिसते। आत्ता उन्हाळा पण खूप आहे। उन्हाळ्यामुळं खूप गर्दी राहते तिथं। आलेला आहे कारला फाटा। आई एकविरा देवीचं मंदिर इथून थोड्याच अंतरावर आहे। माझ्या उजव्या बाजूला जो रस्ता जातो आहे आपण पाहत असाल, इथून आतमध्ये काय अंतरावरच एकविरा माताचं मंदिर आहे। आता आपण आहोत वरसुलीच्या टोल नाक्यावर, लोणावळा टोल नाका।
इथूनच स्टार्ट होतो. A few moments later. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत कोराईगडापाशी. मधलं माझं फुटेज जे आहे ते पूर्ण डिस्टर्ब झालं, कारण की माझा जो कॅमेरा ज्या हेल्मेटवर बसवलेला होता त्याचं जे ब्रॅकेट होतं ते लूज झालं. त्याच्यामुळं कॅमेरा पूर्ण असा वाकडा झाला होता. त्याच्यामुळं फुटेज काय व्यवस्थित आलं नाही. तर मला थोडंसं व्हॉईस ओव्हर करावं लागतं आहे. तर आत्ता आपण कोराईगडापाशी आलो आहोत. आता मागेच आपले टायगर पॉईंट्स, लायन्स पॉईंट हे मागे सोडलेले आहेत. थोडासा वेळ होता त्याच्यामुळं मी आता थोडा पुढं आलो आहोत आंबवणे गावामध्ये. आता आंबवणे गाव आलेलं आहे. इथपर्यंत यायचं एकच कारण होता. माझा एक मित्र आहे, त्याला भेटायचा विषय होता, पण त्याचा फोन नंबर लागतोय की नाही काय माहिती. हे आंबवणे गाव आहे. आपण पाहत असाल आंबवणे गावची जी प्राथमिक शाळा आहे त्या माझ्या उजव्या बाजूला. तिथून थोडं पुढे गेल्यानंतर सहारा इंडिया म्हणजेच आंबे व्हॅलीचं जे एंट्री गेट आहे ते पुढे आहे. सहारा इंडियामध्ये मी कमीत कमी 4 ते 4.5 वर्ष जॉब केला. त्यामुळे येथील काही मित्रमंडळी माझी आहेत. त्यामध्येच मी एकाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन नंबर काय लागला नाही आहे. आता थोड्याच अंतरावर आपल्याला सहारा इंडिया म्हणजेच आंबे व्हॅली सिटीचं एंट्री गेट दिसेल. हे पहा माझ्या उजव्या बाजूला. पूर्णपणे बदललेलं आहे. मी ज्यावेळेस कामाला होतो त्यावेळेस जी परिस्थिती होती ती खूप जबरदस्त होती. इतका सुंदर निसर्ग होता, शब्दात वर्णन करता येणार नाही त्याचं. आता आपण पुन्हा आंबवणे गावातून निघालेलो आहोत आपल्या टायगर पॉईंट्स, लायन्स पॉईंटकडे. हा मध्ये असा सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सुंदर. सहारा इंडियाची सध्याची परिस्थिती पाहून थोडासा भावनिकही झालो होतो. एक 4-4.5 वर्ष मी तिथे काम केलं. साहजिकच एक आगळं वेगळं नातं तिथल्या मातीशी जडलं होतं, कारण की माझ्या करिअरची सुरुवातच तिथून झाली होती. असो, आयुष्यात नेहमी पुढे चालतच राहावं माणसाने. मागे वळून पाहिलं तर आपण त्यातच अडकून राहतो. मित्रांनो, आता आपण आलो आहोत टायगर पॉईंटला. तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता. हे असं काही दृश्य आहे. खूप छान दृश्य आहे. असा सनसेट व्हायला आलेला आहे. तुम्ही पाहू शकता आता.
खूप जबरदस्त व्ह्यू आहे. चला तर मित्र, आता आपण निघूया. मी माझा ब्लॉग सुरूच ठेवणार आहे, पण आता माझ्या बाईकपाशी दुसरं कोणी नाही आहे, त्यामुळं मला इथून जावं लागेल. चला निघूया. अजून थोडा वेळ थांबलो असतो, पण खूप अंधार होईल आणि हा जो एरिया आहे खूप सुनसान असा एरिया आहे. आता आपण जिथं थांबलो होतो थोडा वेळ, तो टायगर पॉईंट आहे, आणि याच्या अगोदर जिथे थांबले तो लायन्स पॉईंट आहे. थोडंसं कन्फ्युजन होणार आहे इथं. आता आपण निघालेलो आहोत घराच्या दिशेने. मी जिथं लायन्स पॉईंटला जिथं थांबलो होतो तिथे पार्किंगची पैसे घेतले नाहीत, आणि इकडं टायगर पॉईंट इथे आपण जर थांबला तर इथं पार्किंगला तुमच्याकडून पैसे घेतले जातात. असो, महाराष्ट्रात आपण कुठल्याही पर्यटन स्थळाला जर भेट दिली तर आपल्याला तिथे काही कर किंवा पार्किंगचे असे पैसे द्यावेच लागतात. काय सुंदर असा व्ह्यू आहे माझ्या डावीकडे. रस्ता खूप छोटा आहे, त्यामुळं गाडी ही सावकाशच चालवावी इथे. आपण शनिवार रविवार जर आलात तर थोडीशी गर्दी मिळेल आपल्याला. इतर दिवशी गर्दी नाही म्हणली तरी चालेल. काही ठिकाणी एवढी गर्द झाडी आहे या ठिकाणी, अक्षरशः दिवसाचा पण अंधार असतो तिथं.
ठिकाणी खूप ब्लाइंड स्पॉट आहे, त्यामुळे गाडी व्यवस्थित चालवली येते. संध्याकाळचे वाजलेले 7:10 झालेले आहेत संध्याकाळचे. आता आपण लोणावळ्यामध्ये आहोत. आता हा टाटा डॅमच्या आपण ब्रिजवर आहोत. खूप सारे पर्यटक इथे संध्याकाळचे येतात. खूप छान जागा आहे टाईम स्पेंड करण्यासाठी. येताना माझ्या ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी थोडीशी डाऊन झाली, त्याच्यामुळं मायक्रोफोन त्याला सपोर्ट करत नव्हता. त्यामुळे आता किती फुटेजचं मला व्हॉईस ओव्हर करावं लागेल सांगता येत नाही. त्यामुळे मित्रांनो थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, ही विनंती आहे माझी. माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे खूप सारे बंधू असे आहेत की व्हिडिओ पाहतात पण कमेंटही करत नाहीत आणि लाईकही करत नाही, चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर तुमच्या ह्या भावाला थोडीशी मदत करा, चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण लोणावळ्यामध्ये आहोत. आता आपण लोणावळ्यामध्ये आहोत. मी थोडंसं चिक्की घेण्यासाठी थांबलो होतो इथे, मोगललाल चिक्की. चला आपण आता निघूया. संध्याकाळचे 7:23 झालेले आहेत. संडे असल्यामुळं आज थोडीशी रश आहे लोणावळ्यामध्ये. आरीच्या गाडींचा एकच खूप मोठा इश्यू आहे की त्यांच्या ज्या हेडलाईट आहेत, आपण कुठलीही गाडी घ्या बघा, हेडलाईटला खूप प्रकाश कमी राहतो. आता इथं ठीक आहे, आता रस्त्याला लाईट आहे म्हणून काय वाटत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही थोडासा रस्त्याला अंधार असतो त्या ठिकाणी जर बाईक चालवायला गेला तर आपल्याला खूप प्रॉब्लेम फेस होतो. त्याच्यामुळं मी गाडीला 2 HJGच्या लाईट बसून घेतल्या. त्याचा खूप मोठा उपयोग आपल्याला अशा वेळेस होतो की ज्यावेळेस रस्त्याला खूप अंधार आहे किंवा रस्त्याला फॉग वगैरे आहे, त्या टायमाला लाईटचा खूप उपयोग होतो आपल्याला. तर चला मित्रांनो, मी माझा ब्लॉग इथंच संपवत आहे, कारण की आता मी तरी संध्याकाळी काय दाखवणार या रस्त्याला तुम्हाला.